नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सिंधुदुर्गातून आलेला राणोजी राधानगरी स्थिरावतोय. अभयारण्यात वाघांची संख्या वाढली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यात एक आनंददायी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सिंधुदुर्गात जन्मलेला राणोजी हा वाघ आता राधानगरीत आपला अधिवास निर्माण करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सह्याद्री कोकण पट्ट्यातील या वाघाच्या हालचालींमुळे वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्यात मागील महिन्यापासून नव्या वाघाचे अस्तित्व स्पष्ट झालं आहे. वन विभागाच्या माहितीनुसार हा वाघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे जन्मलेला STRT 10 अर्थात राणोजी आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी राधानगरीत राणोजीचे पहिले छायाचित्र टिपलं गेलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये त्याचा मागोवा लागत नव्हता. मात्र 3 मार्च 2026 रोजी पुन्हा त्याचे अस्तित्व स्पष्ट झालं आणि तो सध्या राधानगरी परिसरात आपले क्षेत्र निर्माण करत असल्याचं दिसून आलं. साधारण 6 वर्षाचा हा वाघ सह्याद्री कोकण वन्यजीव मार्गाचा भाग असून त्याचा मूळ क्रमांक SKT 22 आहे. त्याची आई SKT 12 ही सह्याद्रीतील अनुभवी वाघीण मानली जाते. दरम्यान राधानगरी अभयारण्यात सध्या रायबा, सरदार आणि राणोजी असे 3 नर वाघ असल्याने येथे मादी वाघीण स्थलांतरित करण्याची मागणी पुढे येत आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.